आघाडीच्या बैठकीवर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावलाय। तर इंडियाच्या एकजुटीमुळे सत्ताधारी धास्तावलेत असा पलटवार विरोधकांनी केला। पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। मंगळवारी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याकरता इंडियाची बैठक होतीये। या बैठकीकरता इंडियाचे सगळे घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। 5 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच इंडियातील नेते दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एकत्र येणार आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नितीश कुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल यासह अन्य पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत। तर विरोधक कितीही एकत्र आले तरी फरक पडणार नाही असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं। अशा नैराश्यामध्ये असणारे हे पक्ष आता एकत्र जरी आले तरी भारतीय जनता पक्षाच्या यशावर कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही असं आम्हाला वाटतंय। परंतु एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की हे कितीही जरी एकत्र आले तरी यांचा अजेंडा ठरवला जाणार नाही, यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार ठरवला जाणार नाही। विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी, माकप यांना काँग्रेसने जागा सोडण्यास नकार दिला होता। त्यामुळे अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नितीश कुमार हे नेते नाराज होते। त्यांच्या शंकांचं निरसन करून पुन्हा इंडियाला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेवर पलटवार केला। इंडिया आघाडीच्या जेवढ्या बैठका होतील तेवढा आमचा विजय होईल। 3 बैठका झाल्या। कोण? सुधीर भाऊ, सुधीर मुनगंटीवार। कारण बरेच भावखाऊ खूप झालेत। आधी उद्या मला पहिले जाऊ द्या, मग त्याच्यानंतर मी जे काय असेल ते बोलेन। नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला। त्यात काँग्रेसला फक्त एकाच राज्यात सत्ता आणण्यात यश आलं। परिणामी बॅकफूटवर गेलेली काँग्रेस आता समन्वयाच्या भूमिकेत असल्याचं बघायला मिळतंय। परिणामी इंडियाची ही बैठक कितपत फलदायी ठरेल हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीतील शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना निमंत्रण दिलंय। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर आरएसएसच्या विचारधारेविरोधात राजकारण केलेलं आहे। मात्र अजित पवार गट महायुतीत सहभागी झालाय। या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार आरएसएसच्या बौद्धिक वर्गाला हजेरी लावणार आहेत का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजपच्या आमदारांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक घेतलं जातं। यंदाही भाजप आमदार मंत्री संघाच्या बौद्धिकासाठी उपस्थित राहणार आहेत। मात्र यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपसोबत महायुतीतील शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना सुद्धा बौद्धिकासाठी निमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे महायुतीतल्या तिन्ही पक्षांचे आमदार नागपूरच्या रेशीम बागेतल्या संघाच्या बौद्धिकासाठी हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बौद्धिकाला उपस्थित राहणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बौद्धिक प्रशिक्षणाला जाणार आहेत का? त्या बाबतीमध्ये मला बौद्धिकतेने विचार करून आपल्याला उत्तर द्यावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापनेपासून आरएसएसच्या विचारधारेचा उघड विरोध केला। त्यावरून अनेक वेळा राजकीय वाद सुद्धा झडला। पण अजित पवार गट महायुतीत सहभागी झालाय। त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांच्या संभाव्य उपस्थितीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत। तर इकडे शिंदेंच्या नेतृत्वातले शिवसेनेचे आमदार निमंत्रणाच्या प्रतीक्षेत आहेत। आम्हाला असं कोणतंही पत्र प्राप्त झालेलं नाही आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचे भाजपचे आमदार त्या बौद्धिक बैठकीला जात असतात। पण आम्हाला आतापर्यंत ती माहिती नाही आहे, म्हणून उद्याचं कदाचित संध्याकाळपर्यंत जर निमंत्रण आलं तर त्याच्यावर सीएम साहेब निर्णय घेतील। निमंत्रण आलं तर हरकत नसावी, परंतु सीएम साहेब निर्णय घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसनं आजवर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण केलं। कडव्या हिंदुत्वाला त्यांनी नेहमीच विरोध दर्शवला। पण आता अजित पवार गट युतीच्या वळचणीला गेलाय। या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बौद्धिकाला हजेरी लावणार का, हा खरा प्रश्न आहे।